बातमी आहे कुदवाडी परिसरात पत्राशेड काढत असताना एका कामगाराचा मृत्यू झाल्याची। पिंपरी चिंचवड महापालिकेकडून चिखली कुदवाडी येथे होत असलेल्या कारवाईमध्ये परिसरातील पत्राशेड व अनधिकृतपणे उभारलेल्या गोदामावरती कारवाई सुरू आहे। या कारवाईत 2000 करोड रुपयांचे नुकसान झाल्याचं प्राथमिक अंदाज व्यावसायिकांकडून वर्तवला जात आहे। तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात स्थानिक प्रशासनाकडून पत्राशेड व अनधिकृत बांधकामावरती कारवाई सुरू आहे। कुदवाडी परिसरात लघु उद्योजक मोठ्या प्रमाणात आहेत। याच पत्राशेड व अनधिकृतपणे उभारलेल्या गोदामामध्ये लाखो करोड रुपयांच्या मशिनरी आहेत। त्याच मशिनरीवरती महापालिकेच्या कारवाईत नुकसान होऊ नये म्हणून त्यासाठी उद्योजकांनी आपापल्या गोदामावरील पत्राशेड स्वतः काढण्यासाठी सुरुवात केली आहे। सर्वच उद्योजकांनी महापालिकेकडून होत असलेल्या कारवाईचा धसका घेतलेला पाहायला मिळतोय। कुदवाडी परिसरात कारवाई करत असताना उद्योजकांनी आपल्या गोदामावरील पत्राशेड काढण्यासाठी भाडेतत्त्वावर कामगार घेऊन पत्राशेड काढायला सुरुवात केली आहे। हेच पत्राशेड काढत असताना एका कामगाराचा पत्राशेडवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे। चिखली कुदवाडी परिसरात होत असलेल्या कारवाईचा धसका सर्वच लघु उद्योजकांनी घेतलेला सध्या पाहायला मिळत आहे। पण कुदवाडी परिसरात होत असलेल्या कारवाईच्या वेळेस एका कामगाराचा मृत्यू झाला आहे। अवधेश रामप्यारे प्रसाद असं मृत झालेल्या कामगाराचं नाव आहे। श्रीराम गोडाऊनवरील पत्रे काढण्याचं काम सुरू होते। याच दरम्यान प्लॅस्टिकच्या लावलेल्या पत्र्यावर त्याचा पाय पडला आणि अवधेश यादव हे थेट पत्र्यावरून जमिनीवर खाली पडले। त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे। पण आज देखील कुदवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात पत्राशेड व अनधिकृतपणे उभारलेल्या बांधकामावरती कारवाई सुरू आहे। असो पण महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असलेल्या कारवाईच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा।